नमस्ते. जय हिंद विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय गोळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील दुसऱ्या सत्राच्या परीक्षा म्हणजेच समर एक्झाम 2026 या परीक्षेच्या शेड्यूलबाबत आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. आज दिनांक 14 मार्च 2026 रोजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करून देण्यात आलं. या परिपत्रकानुसार परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे, कोणत्या परीक्षा कोण घेणार आहे, त्या कधीपासून सुरुवात होतील आणि परीक्षेच्या आयोजनाबाबत महाविद्यालयासाठी काही महत्त्वाच्या सूचना पण करून देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थी, प्राध्यापकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. अगदी सोप्या भाषेत आणि समजेल अशा भाषेत तुम्हाला या विषयांच्या या परीक्षेच्या आयोजनाबाबतच्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला सांगितलेल्या आहे. अगोदरचा जो काही पार्ट्स असणार आहे तो विद्यार्थी प्राध्यापकांसाठी महत्त्वाचा आहे आणि पुढच्या 10 ते 15 मिनिटानंतरचा जो काही पार्ट आहे तो परीक्षा कशा पद्धतीने आयोजित करणार आहे या बाबतीत आपण बोलणार आहे. तर विद्यार्थी मित्र प्राध्यापक मित्रांनो, आज दिनांक 14 मार्च 2026 रोजी परिपत्रक क्रमांक 64/2026 विद्यापीठाने जाहीर करून दिलं. या परिपत्रकानुसार त्यांनी समर एक्झाम 2026 कधीपासून आयोजित करण्यात येणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. तर सगळ्यात प्रथम आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा हे तत्सम जे काही अभ्यासक्रम आहे बी-सी-एस वगैरे त्या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि बाकीचे काही अभ्यासक्रम आहे ज्यांचे 4थ्या आणि 5व्या वर्षाच्या परीक्षा कधी होतील याची माहिती आपण बघणार आहोत. यामध्ये अंडर ग्रॅज्युएशनचे जे काही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस यांच्या बॅकलॉग जे काही परीक्षा आहे तर त्या परीक्षांमध्ये प्रॅक्टिकल एक्झामिनेशन या 16 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 रोजी होणार आहे. तर विद्यापीठाची परीक्षा जी काही होणार आहे ती 1 एप्रिल 2026 पासून तर 16 एप्रिल 2026 पर्यंत कॉलेज लेव्हलला कंडक्ट करायची आहे. म्हणजे जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या अगोदर एस-वायला होते आणि ज्या विद्यार्थ्यांचा सेम फर्स्ट आणि सेम सेकंड बॅकलॉग आहे, या विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आहे, विद्यापीठ परीक्षा घेणार नाही. यांची परीक्षा किंवा यांचे क्वेशन पेपर वगैरे काढण्याची जबाबदारी महाविद्यालयाची असणार आहे. ही कॉलेजसाठी महत्त्वाची सूचना आहे. पुढे मी महत्त्वाच्या परीक्षेच्या आयोजनाबाबतच्या सूचना देणार आहे. त्या काळजीपूर्वक बघा. आता जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रथम वर्षात आहे, ज्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, आर्किटेक्चर सोडून म्हणजेच बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस वगैरे या तत्सम अभ्यासक्रमाचे अंडर ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षातले जे काही विद्यार्थी आहे, यांची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ही 16 मार्च ते 31 मार्च 2026 दरम्यान युनिव्हर्सिटी लेव्हलला कंडक्ट केली जाणार आहे. म्हणजेच थोडक्यात त्यांचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशनला इंटरनल कॉलेजचा आणि एक्सटर्नल बाहेरच्या कॉलेजचा अपॉइंट करायचा आहे. तर त्यांची थिअरी एक्झामिनेशन ही जी काही होणार आहे ती 1 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान युनिव्हर्सिटी लेव्हलला होणार आहे. म्हणजे परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्याची जबाबदारी, प्रश्नपत्रिका काढण्याची जबाबदारी ही विद्यापीठाची असणार आहे. फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टर ॲज वेल ॲज सेकंड सेमिस्टर रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी. ओके. त्याचबरोबर जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2025-26च्या प्रथम सत्राचे असतील तर यांची देखील परीक्षा जी काही असणार आहे फर्स्ट सेमची ॲज वेल ॲज सेकंड सेमची म्हणजे फर्स्ट सेम बॅकलॉग आणि सेकंड सेम रेग्युलरची, तर यांची जी काही परीक्षा असणार आहे तर ती युनिव्हर्सिटी लेव्हललाच होणार आहे. आता जे विद्यार्थी सेकंड आणि थर्ड इयरला आहे म्हणजे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस वगैरे अन्य अभ्यासक्रमाचे, ज्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी आणि आर्किटेक्चर सोडून सांगितलेले आहे. तर त्या विद्यार्थ्यांची विद्यापीठाची प्रॅक्टिकल एक्झाम ही 4 एप्रिल 2026 ते 16 एप्रिल 2026 दरम्यान युनिव्हर्सिटी लेव्हलला होणार आहे. त्यामध्ये आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी वगळता बाकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा युनिव्हर्सिटी लेव्हल मार्फत होईल. आर्ट्स आणि कॉमर्सची परीक्षा ही जी काही असणार आहे प्रॅक्टिकलची ती कॉलेज लेव्हलला कंडक्ट केली जाणार आहे. तर एस-वाय-टी-वायच्या विद्यार्थ्यांची जी काही परीक्षा आहे विद्यापीठाची ती 21 एप्रिल 2026 पासून सुरुवात होणार आहे. तर अशी एक महत्त्वाची सूचना या परिपत्रकाद्वारे रेग्युलर जे काही पारंपरिक अभ्यासक्रम आहे त्यांच्यासाठी दिलेली आहे. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचे जे काही विद्यार्थी आहे यांची प्रॅक्टिकल, व्हायवा, होस्ट, प्रोजेक्ट, डिझर्टेशन यांची जी काही एक्झामिनेशन आहे त्यामध्ये एस-ई, टी-ई, बी-ई, एम-ई आणि एम-सी इंजिनिअरिंग हे ऑल जे काही पॅटर्न आहे यांच्या ओरल किंवा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन या 5 मे 2026 ते 19/5/2026 दरम्यान युनिव्हर्सिटी लेव्हलला होणार
आहे. तर जे विद्यार्थी बी-ई, एम-ई यांचे प्रोजेक्ट आणि डिसर्टेशन होणार आहे, हे त्यांची थिअरी एक्झाम झाल्यानंतर विदिन 15 दिवसाच्या आत होणार आहे. तर जे विद्यार्थी फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे असणार आहे, यांची 1 जून ते 5 जून दरम्यान प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होणार आहे. तर जे विद्यार्थी आणि सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयर म्हणजेच फायनल इयर बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचे असणार आहे, त्यांची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 20 मे 2026 ते 30 मे 2026 दरम्यान होणार आहे ना. याच्या व्यतिरिक्त जे काही सायन्स अंडर किंवा इंजिनिअरिंग अंडर जे काही प्रोग्राम आहे, त्यांची परीक्षा ॲज पर जे टाईम टेबल टेंटेटिव्ह टाईम टेबल शेड्यूल या कॉलमला विद्यापीठाच्या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये पब्लिश केलेलं आहे, त्या पद्धतीने होणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी फार्मसी अभ्यासक्रमाचे आहे, तर यामध्ये सेकंड इयर बी फार्मसी सेम 4च्या जे काही युनिव्हर्सिटीचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे, ते 22 जून ते 2 जुलै दरम्यान होतील. तर युनिव्हर्सिटीची थिअरी एक्झाम ही 7 जुलै 2026 ते 18 जुलै 2026 दरम्यान होणार आहे. कारण त्यांचं जरा फार्मसीचं शेड्यूल हे उशिरा चालू होतं. तर जे विद्यार्थी थर्ड इयरचे आहे, थर्ड इयर बी फार्मसीचे यांच्या 5वं सेम, 6वं सेमची परीक्षा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 20/5 ते 31/5 आहे, म्हणजे 5व्या महिन्यातच आहे. तर त्यांची थिअरी एक्झाम 2/6 ते 15/6/2026 दरम्यान आहे. फायनल इयरचे पण जे काही विद्यार्थी असणार आहे, थर्ड इयर, फायनल इयर यांची जी काही परीक्षा आहे, ती पण प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 20/5 ते 31/5 पर्यंत आहे. तर युनिव्हर्सिटीची एक्झाम 2 जून ते 15 जून आहे. सेकंड इयर फार्मचे जे काही विद्यार्थी सेमिस्टर 3 आणि 4चे, तर यांची पण प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जी काही आहे, ज्याला व्हायवा होस्ट म्हणूया, तर ती 20 जून ते 31 जुलै दरम्यान होणार आहे. तर फार्म डी किंवा डी फार्मसीचे विद्यार्थी आहे, यांचे सेमिस्टर 2, 3, 4 यांच्या परीक्षा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 22 जून 2026 ते 2 जुलै 2026 दरम्यान होईल आणि युनिव्हर्सिटीची थिअरी एक्झाम 7 जुलै 2026 ते 18 जुलै 2026 दरम्यान होणार आहे. इथे सांगितलेलं आहे की ऑल द कॉलेज आर informed that to be conduct examination for the second year M pharmacy within the mentioned date for the viva host examination. इथं सेकंड इयर एम फार्मसीच्या बाबतीत सांगितलेलं आहे. आता लास्ट जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे, ते लॉ फॅकल्टीच्या रिलेटेड दिलेलं आहे. यामध्ये लॉ फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी आहे, ज्यामध्ये अंडर ग्रॅज्युएशनचे सेकंड अँड थर्ड इयर LLB, ओके, नंतर BA LLB, नंतर BBA LLBचे असतील किंवा BA LLBचे 2023 अंडर 125 पॅटर्न किंवा परिपत्रक क्रमांक 125 चे जे काही वेगवेगळे कोर्सेस आहे, त्याच्यात फर्स्ट इयर टू थर्ड इयर LLB, नंतर फर्स्ट इयर टू फिफ्थ इयर BA LLB, म्हणजे हे जेवढे काही पॅटर्न आहे, तर यांच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 10 एप्रिल 2026 ते 18 एप्रिल 2026 दरम्यान होईल आणि विद्यापीठाची जी काही परीक्षा आहे, ती 20/4/2026च्या पुढे होणार आहे. जे काही विविध डिप्लोमा आहे, ज्याच्यामध्ये DTL असेल, DLL आणि LW आहे. नंतर डिप्लोमा इन सायबर लॉ आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा इन इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट लॉज आहे. फॉरेन्सिक सायन्स अँड मेडिकल ज्युरिडिक्शनच्या रिलेटेड आहे. डिप्लोमा इन ह्युमन राईट्स अँड इंटरनॅशनल लॉ आहे. डिप्लोमा इन कन्झ्युमर प्रोटेक्शन अँड डिप्लोमा इन अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्यूशन आहे. यांच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशन या 6 एप्रिल 2026 ते 9 एप्रिल 2026 दरम्यान होईल. तर विद्यापीठाची परीक्षा ही थोडीशी लवकर म्हणजे 10 एप्रिल 2026 पासून होणार आहे. तर पीजीच्या परीक्षा जी काही आहे, LLM सेम फर्स्ट आणि सेकंड 2025 पॅटर्न आणि फर्स्ट अँड सेकंड इयर LLM 2014 पॅटर्न यांच्या विद्यापीठाच्या परीक्षा या 20 एप्रिल 2026च्या पुढे होणार आहे. आता याच्यातले काही विद्यार्थी म्हणतील की सर, आमच्या परीक्षेचे काही निकाल अद्याप जाहीर झालेले नाही, परीक्षा फॉर्म सुरुवात झालेली नाही. तर त्या सर्व संदर्भातली जी काही कारवाई आहे, ती 16 ते 21 मार्च 2026च्या दरम्यान होणार आहे. या विद्यार्थ्यांचे लवकरच निकाल जाहीर होतील आणि त्यांचे परीक्षा फॉर्म पण लवकरच सुटणार आहे. 28 मार्चपर्यंत किंवा 31 मार्चपर्यंत त्यांचे सर्वांचे एक्झाम फॉर्म कदाचित स्टार्ट होतील आणि तुमच्या मेन परीक्षेपूर्वी त्याचे संबंधित कारवाई वगैरे जी काही असेल, तर ती होणार आहे. ओके. आता परीक्षेच्या आयोजनाबाबतच्या काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी महाविद्यालयांसाठी सांगणार आहे. हा व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा असेल, त्याच्याकरता काळजीपूर्वक बघा.
काही महत्त्वाचे शब्दप्रयोग दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे ते नीट समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पहिल्या पॅराग्राफमध्ये 25-26 मधील समर एक्झाम 2026च्या प्रथम सत्रातील जे काही परीक्षा होणार आहे, ज्यामध्ये इथे आता काही शॉर्ट फॉर्म दिलेले नंतर औ, ता, व आणि व्ही वगळून सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतोय, तर हे अगोदर समजून घ्या. यामध्ये इथला अर्थ जो काही सांगितलेला आहे, तो अभियांत्रिकी सांगितला आहे. नंतर औषध निर्माणशास्त्र, नंतर स्थापत्य आणि विधी वगळून. ओके. म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आणि लॉ ह्या अभ्यासक्रम वगळून जे काही बी-ए, बी-कॉम, बी-एस-सीचे विद्यार्थी आहेत, तर यांच्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा म्हणजे थोडक्यात इंटरनल कॉलेज लेव्हलच्या जे काही परीक्षा आहे, ज्यामध्ये अंतर्गत मूल्यमापन तुम्ही ज्या माध्यमातून करता, त्या परीक्षेचे आयोजन 16 मार्च ते 31 मार्च 2026 दरम्यान महाविद्यालयीन स्तरावर करण्यात यावं असं सांगितलं आहे. आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी परिपत्रकाची लिंक किंवा परिपत्रक आणि लिंक स्वतंत्रपणे जाहीर करून देण्यात येणार आहे. तर वर उल्लेख केलेले जे काही प्रथम वर्षातील सर्व अभ्यासक्रमाचे जे काही विद्यार्थी आहे, यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा हे मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, की 16/3/2026 ते 31/3/2026 दरम्यान कंडक्ट केल्या जाणार आहे. पण फर्स्ट इयरच्या परीक्षा कंडक्ट करत असताना एक्स्टर्नल जो काही आहे परीक्षेसाठी इथं वाक्य नीट लक्षात घ्या. या प्रथम वर्षातील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बहिस्थ परीक्षक हा इतर महाविद्यालयातून रीतसर नियुक्त करावेत आणि विद्यापीठ नियमानुसार या प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालयामार्फत आयोजित करायच्या आहे. म्हणजे त्यांच्या इंटरनल, एक्स्टर्नलची जी काही नेमणूक आहे, तर ती कोण करणार आहे? बाह्य परीक्षक जो नेमणार आहे, तो महाविद्यालय नेमणार आहे. पण क्षेत्रीय प्रकल्प फर्स्ट इयरसाठी जे काही फील्ड प्रोजेक्टचं मूल्यमापन आहे, ते अंतर्गत असणार असून त्यासाठी बहिस्थ पर्यवेक्षकाची नेमणूक करू नये, असं सांगितलेलं आहे. हे प्रथम वर्षातील अभ्यासक्रमासाठी सांगितलेलं आहे. विज्ञान शाखा वगळता जे कला आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील अभ्यासक्रमाचे जे NEP 2020 संरचनेअंतर्गत अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिक परीक्षांचं जे काही आयोजन आहे, ते महाविद्यालयीन स्तरावर करायचं आहे. यासाठी बहिस्थ पर्यवेक्षकाची नेमणूक करू नये, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे कोणतं? प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठी विज्ञान शाखा वगळता. ओके. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे. तसेच विद्यापीठ आयोजित परीक्षांपैकी खालील अभ्यासक्रमाच्या विद्यापीठ स्तरातील प्रात्यक्षिक प्रकल्प परीक्षेची मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली निश्चित होईपर्यंत विद्यापीठ संकेतस्थळावरील प्रसिद्ध परीक्षा कार्यक्रम पत्रिका आणि वेळोवेळी प्रसिद्ध होणारी वेळापत्रके विचारात घेऊन महाविद्यालयामार्फत घेण्यात यायचं आहे. म्हणजे SY-TYचे इथे तुम्हाला 2 नंबरचा पॅराग्राफ हा फक्त फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर थर्ड याच्यामधला जो काही पॅराग्राफ दाखवलेला आहे, तो पण याच्यातला प्रथम वर्षाच्या रिलेटेड आहे. पण इथला जो काही तसेच पॅराग्राफ सांगितलेला आहे, इथं विद्यापीठ आयोजित परीक्षांपैकी आणि खाली उल्लेख केलेले वर्ग दाखवलेले आहे. तर या परीक्षांचे आयोजन जे काय आहे परीक्षा, ते विद्यापीठाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला घ्यायचे आहे आणि यासाठी बाह्य परीक्षकाची नेमणूक ही महाविद्यालयामार्फत करायची आहे. ओके. यामध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा जे काही आहे, ज्यामध्ये बी-कॉम आहे 19 पॅटर्न, 24 पॅटर्न, एम-कॉम 19 आणि 23 पॅटर्न, बी-बी-ए, बी-बी-आय-बी 19 पॅटर्न आहे, बी-कॉम बी-एम, बी-कॉम सी-ए, बी-कॉम आय-बी 2024 पॅटर्न आहे. तर या परीक्षांचं जे काही आयोजन असणार आहे, हे महाविद्यालयीन स्तरावर आयोजित केलं जाणार आहे. यामध्ये त्यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील जे काही बी-बी-ए म्हणजे AICTEचे जे काही विद्यार्थी आहे, बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-ए सी-ए किंवा बी-सी-ए कॉमर्स यांच्या देखील परीक्षेचं आयोजन याच कालावधीमध्ये करावायचं आहे. मानव विज्ञान शाखा म्हणजे कला शाखेतील जे काही विद्यार्थी आहे, बी-ए 19-24 पॅटर्न, एम-ए 19 आणि 23 पॅटर्न, एम-ए मराठी 2024 पॅटर्न हा सेकंड आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी दाखवलेला आहे. तर आणि जे पी-जीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, तर यांच्या परीक्षेच्या आयोजनासाठी विद्यापीठामार्फत परीक्षकाची नेमणूक होणार नाहीये, पण महाविद्यालयांमार्फत परीक्षकाची नेमणूक करून परीक्षा कंडक्ट करायची आहे. तसेच जे विद्यार्थ्यांचं सत्र पूर्तता संपलेली आहे, N+2 झालेल्या विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षेमधील भरलेले अर्ज विद्यार्थी आणि उन्हाळी सत्र परीक्षेमधील N+ सर्व अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षांची म्हणजे याच्यामध्ये फार्मसी, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग आणि लॉ फॅकल्टी वगळून त्यांची प्रचलित पद्धतीने संपूर्ण कारवाई महाविद्यालयामार्फत होणार आहे. त्यांची जी काही यादी असणार आहे ती विद्यापीठाच्या S&T सेक्शन मार्फत
महाविद्यालयामार्फत पोहोच केली जाणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी आता N+2 ज्यांचे परीक्षा फॉर्म हे डिसेंबर किंवा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये भरले गेलेले आहे. तर ब त्यांचे भरले गेलेले जे काही परीक्षा फॉर्म आहे, तर त्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा आता 16 तारखेपासून तर 31 तारखेदरम्यान आणि जे काही बाकीचे सांगितले त्या तारखेच्या दरम्यान होणार आहे. पुढे आहे आता प्रथम वर्षातील जे काही विद्यार्थी आहे, याच्यामध्ये त्यांनी सांगितलं शैक्षणिक वर्ष 25-26 उन्हाळी सत्र परीक्षा 2026च्या प्रथम वर्षातील सर्व अभ्यासक्रमाच्या म्हणजे याच्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आणि लॉ फॅकल्टी सोडून इतर अभ्यासक्रमाचे जे काही विद्यार्थी आहेत, ज्यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 पूर्वीच्या अनुशेष विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग परीक्षा म्हणजे जे मी मागाशी तुम्हाला सांगितलं, की जे विद्यार्थी आता एस-वायला आहे, पण ज्यांचा प्रथम वर्षाचा फर्स्ट सेम किंवा सेकंड सेम हा विषय गेलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगची काही परीक्षा आहे, त्या महाविद्यालयीन स्तरावर घ्यायच्या आहे. त्याची प्रश्नपत्रिका काढणं, त्याचा पेपर सेट करणं, परीक्षा वेळापत्रक जाहीर करणं, परीक्षेचं आयोजन करणं, परीक्षेचे पेपर चेक करणं, हे सर्व महाविद्यालयीन स्तरावर होणार आहे. त्यांना 30-70चा पॅटर्न असणार आहे, असं सांगितलेलं आहे. तर जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये प्रथम वर्षातील अ, प्रथम सेमिस्टरचे बॅकलॉग आणि द्वितीय सेमिस्टरचे रेग्युलर जे काही विद्यार्थी आहे, तर यांच्या सर्व परीक्षा या विद्यापीठामार्फत आयोजित केल्या जाणार आहे. तर या अभ्यासक्रमातील जे काही प्रथम वर्षातील जे काही विद्यार्थी आहे, ज्यांना व्ही-ई-सी ज्याला व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स म्हणूया, त्यानंतर आय-के-एस, फील्ड प्रोजेक्ट, कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम आणि को-करिक्युलम ॲक्टिव्हिटी जे काही दाखवलेले आहे, तर या फर्स्ट इयर ॲज वेल ॲज सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर यांच्या अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे काही मूल्यमापन आहे, हे मूल्यमापन महाविद्यालयीन स्तरावर होणार आहे. त्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये या विषयांचा समावेश होणार नाही. म्हणजे कोणत्या व्ही-सी व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स, आय-के-एस, फील्ड प्रोजेक्ट, सी-सी आणि कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम यांच्यासाठी सेपरेट परिपत्रक किंवा वेळापत्रकामध्ये त्यांचा समावेश होणार नाही. बाकी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जे काही आहे, ते पुढच्या 7 दिवसामध्ये म्हणजेच धरून चला 25 ते 30 25 ते 30 मार्च दरम्यान येणार आहे. उपरोक्त प्रथम वर्षातील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा लेखी सत्रातील प्रथम वर्षातील जे काही लेखी म्हणजे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस वगैरे हे काही जे आहे, मी या ठिकाणी आवर्जून सांगतो, ए-आय-सी-टी-ईच्या विद्यार्थ्यांचा अकॅडमिक कॅलेंडर 31 मे 2025 रोजी संपणार आहे. त्याच्यामुळं लगेच यांच्या परीक्षा होतील हे सांगता येणार नाही. कोणत्या? फर्स्ट इयर बी-बी-ए, फर्स्ट इयर बी-बी-आय-बी, फर्स्ट इयर बी-बी-एस-सी-ए, ए-आय-सी-टी-ईचे विद्यार्थी. बाकीचे ऑलरेडी आहेच. म्हणजे बी-कॉम जे काही आहे बी-कॉम इन बी-ए, आय-बी, सी-ए वगैरे ते विद्यार्थी ए-आय-सी-टी-ई सोडून आणि बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी नंतर बी-सी-एस असतील. या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रातले जे काही परीक्षा असणार आहे, या 4 एप्रिल 2026 पासून घेण्यात येणार आहे आणि परीक्षेचं वेळापत्रक 7 दिवसातच जाहीर केलं जाणार आहे. नंतर जे विद्यार्थी सेकंड आणि थर्ड इयर अभ्यासक्रमाचे आहे, म्हणजे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-एस-सी-ए 19 पॅटर्न आणि 24 पॅटर्नचे विद्यार्थी. तर यांच्या परीक्षा या प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 16 एप्रिल 2026 दरम्यान होणार आहे. त्यांची नेमणूक 28 मार्चपर्यंत करण्यात येईल. विशेषतः सायन्स फॅकल्टीच्या परीक्षकांची. यांनी एक महत्त्वाचं माहिती दिलेली आहे, की या अंतर्गत समाविष्ट क्षेत्रीय प्रकल्प ज्याला फील्ड प्रोजेक्ट म्हणूया, यांचं मूल्यमापन हे अंतर्गत आहे. त्यामुळे बहिस्थ पर्यवेक्षकाची नेमणूक करायची नाहीये. तर कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेअंतर्गतच्या सत्रार्थ प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेची सविस्तर माहिती परिपत्रकाच्या 1 मध्ये नमूद केलेली आहे, जी मगाशीच आपण ते सगळ्यात अगोदर दाखवलेली आहे. इंजिनिअरिंगच्या बाबतीत सांगितलेलं आहे, की 5 मे ते 19 मे दरम्यान प्रात्यक्षिक आयोजन केलेलं आहे. त्यांच्यात विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाची समन्वयकाची नेमणूक केली जाणार आहे. आर्किटेक्चरच्या रिलेटेड सांगितलं, की प्रथम वर्षाच्या परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षा 1 जून ते 5 जून दरम्यान होतील. तर द्वितीय आणि बाकीच्या लास्ट इयर पर्यंतच्या जे काही प्रात्यक्षिक परीक्षा आहे ते 20 मे ते 30 मे दरम्यान महाविद्यालयीन स्तरावर घेतल्या जाणार आहे. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन किंवा लेखी परीक्षा या देखील 21 मे 2026 पासून सुरुवात होणार आहे. त्यांचे प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं शेड्यूल हे ऑलरेडी आपण मगाशीच बघितलेलं आहे. जे फार्मसी रिलेटेड अभ्यासक्रम आहे त्यांच्या परीक्षेचे प्रात्यक्षिक हे आपण मगाशीच बघितलं आहे. तसेच लॉ अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षांचं पण आपण महत्त्वाची माहिती मगाशीच बघितलेली आहे. तर जे विद्यार्थी सेकंड अँड थर्ड इयर बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस, बी-बी-ए, बी-बी-आय-बी वगैरे या वर्गांना असणार आहे,
त्यांच्या लेखी सत्राच्या परीक्षा या 21 एप्रिल 2026 पासून सुरुवात होत आहे. याबाबतचं परीक्षा वेळापत्रक देखील पुढच्या 7 दिवसात म्हणजे आज तारीख आहे 14 ते 15 मार्च, पुढचे 7 दिवस म्हणजे धरून चला 25 ते 30 मार्च 2026 रोजीपर्यंत तुम्हाला उपलब्ध होणार आहे. इथे सांगितलेलं आहे प्रथम वर्षातील विद्यापीठ स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या सर्व अभ्यासक्रमाच्या जे काही प्रश्नपत्रिका आहे या विद्यापीठ स्तरावर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भातली जी काही मीटिंग वगैरे आहे ती विद्यापीठ स्तरावर 16 ते 18 मार्च आणि 23 ते 25 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. हे ऑलरेडी महाविद्यालयांसाठी आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांसाठी काही नाहीये. बाकीची सूचना जी काही दिलेली आहे 125 च्या कोर्स अंतर्गत जे काही परीक्षा निर्धारित केलेल्या आहे त्या सेम मागं जशा कंडक्ट केल्या त्या आता पण त्याच पद्धतीने कंडक्ट केल्या जाणार आहे. म्हणजे रेग्युलर आता 2025-26 चे जे काही विद्यार्थी आहे त्यांची परीक्षा विद्यापीठच कंडक्ट करणार आहे. बट 25-26 च्या अगोदरचे जे काही विद्यार्थी आहे त्यांच्या अगोदरचे विद्यार्थी बॅकलॉग परीक्षा ज्यांची असेल ते आणि आता जे विद्यार्थी द्वितीय वर्षाच्या 125 च्या कोर्स अंतर्गत असणारे विद्यार्थी तर यांच्या परीक्षा या पूर्वीप्रमाणे महाविद्यालयीन पातळीवर कंडक्ट केल्या जातील. त्याच्या प्रश्नपत्रिका, वेळापत्रक हे संबंधित महाविद्यालय देणार आहे. पुढे आहे सर्व विद्याशाखातील पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा ह्या पारंपरिक अभ्यासक्रमातील पदवी स्तरातील प्रथम वर्षाच्या कला वाणिज्य या अंतर्गत परीक्षेचे गुण वगैरे जे काही आहे याचं नियोजन पण स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळवण्यात येणार आहे. तुम्हाला टेंटेटिव्ह शेड्यूल पण सांगितलेला आहे. डिप्लोमा रिलेटेड जे काही विविध अभ्यासक्रम आहे, त्यांच्या परीक्षा कधी होणार आहे, कशा होणार आहे, त्याची माहिती मी मगाशीच तुम्हाला दिलेली आहे. नंतर विद्यापीठ अंतर्गत जे काही वेगवेगळे त्यांनी सांगितलेले आहे, की विद्यापीठ लेव्हलला ज्या काही परीक्षा घेतल्या जातात, त्याचे प्रथम सत्रातील परीक्षा वगळून बाकीचे सेकंड, थर्ड इयर आणि पी लेव्हलचे प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थी यांच्या परीक्षेचे जे काही पेपर आहे ते कॅप सेंटरकडे नेमलेल्या कॅप सेंटरमधून ते तपासले जाणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे, की प्रथम वर्षाचे जे काही विद्यार्थी आहे यांच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा जे कॅप सेंटर हे ते महाविद्यालय असणार आहे. तर द्वितीय आणि तृतीय वर्षाचे किंवा अंतिम पूर्व अभ्यासक्रमातील जे काही विद्यार्थी आहे तर त्यांच्या परीक्षेचं मूल्यमापन हे विद्यापीठ लेव्हलला कंडक्ट केलं जाणार आहे. यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे, ही महाविद्यालयांसाठीच आहे, की उन्हाळी सत्र परीक्षा जी काही 2026 आहे, तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा ओपन इलेक्टिव्हचा कोर्स आहे, यांच्या सेकंड इयरच्या जे काही उत्तरपत्रिका आहे, त्या जमा करण्याबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. जसं की वर्ग जो काही आहे, तो एस-वाय-बी-ए 2024 पॅटर्न आहे आणि या एस-वाय-बी-एच्या विद्यार्थ्यांनी जर का वाणिज्य शाखेचा एखादा विषय ओपन इलेक्टिव्हसाठी निवडला असेल, तर महाविद्यालयाने त्याची परीक्षा कंडक्ट करून किंवा विद्यापीठ लेव्हलला त्याची परीक्षा कंडक्ट करून त्याचे जे काही आन्सर शीट आहे, त्या वाणिज्य शाखेच्या कॅप सेंटरकडे त्या द्यायच्या आहेत. तसेच सेम वाणिज्य शाखेचा विद्यार्थी त्यांनी जर का सायन्स शाखेचा ओपन इलेक्टिव्हचा कोर्स घेतला असेल एखादा, तर त्याची आन्सर शीट ही सायन्सच्या कॅप सेंटरकडे देणं गरजेचं असणार आहे. की तो विद्यार्थी कॉमर्सचा आहे म्हणून कॉमर्सच्या कॅप सेंटरला द्यायचा नाही. त्यांनी विषय कोणता घेतलेला आहे त्याची माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर विद्यापीठाने 24 नंबरची सूचना ही कॅपमध्ये सहभागी होणं प्राध्यापकांसाठी अनिवार्य आहे याची माहिती दिलेली आहे. नंतर 25 नंबरची सूचना दिलेली आहे की परीक्षेचे अंतर्गत आणि बाह्य गुण भरण्यासाठी तुम्हाला एक्सेल शीट उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्या एक्सेल शीटमध्येच तुम्ही इंटरनल, प्रॅक्टिकल आणि युनिव्हर्सिटीचे जे काही मार्क्स असतील ते अपलोड करायचे आहे. 26 नंबरची सूचना दिलेली आहे की परीक्षेची जी काही बैठक व्यवस्था आहे तिचं काटेकोर पद्धतीने पालन करावं. वर्गामध्ये पुरेसा उजेड, पंखा, वीज व्यवस्था उपलब्ध असायला हवी याची माहिती दिलेली आहे. 27 नंबरमध्ये सूचनेमध्ये सांगितलेलं आहे की ज्या महाविद्यालयाकडे स्वतंत्र बैठक व्यवस्था नसेल त्यांनी जवळच्या महाविद्यालयांकडून ती बैठक व्यवस्था करायची आहे. त्याकरता तुम्हाला ना हरकत दाखला त्यांचा घ्यायचा आहे. तशी सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. नंतर परीक्षेच्या काळामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना दिलेली आहे, की परीक्षा चालू असताना कोणीही विद्यार्थ्यांनी मोबाईल किंवा तत्सम उपकरणे किंवा कॉपी अशी काही प्रकरणं असतील किंवा कॉपी रिलेटेड कोणतंही साधन किंवा डिजिटल कोणतंही उपकरण परीक्षेच्या काळात स्वतःजवळ बाळगायचं नाहीये. ते महाविद्यालयास आणू पण नये. अनलेस तर त्याची जबाबदारी महाविद्यालयाची असणार नाही त्याची माहिती
दिलेली आहे. 30 नंबरच्या रिलेटेड सूचना ही दिव्यांग विद्यार्थी म्हणजे फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांसाठी दिलेली आहे. त्यांना परीक्षेसाठी 1 तासासाठी 20 मिनिटाचा अवधी हा देण्यात आलेला असतो. म्हणजे 3 तासाचा पेपर असेल तर एक्स्ट्रा 1 तास त्यांना परीक्षेसाठी देण्यात येणार आहे. ही एक 31 नंबरची सूचना नवीन सांगितलेली आहे, की जे विद्यार्थी तुमचे फिजिकली चॅलेंज असणार आहे, हँडिकॅप असणार आहे, त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची उत्तरपत्रिका स्वतंत्रपणे जमा करायची आहे आणि ती स्वतंत्रपणे कॅप सेंटरकडे पाठवायची आहे. नंतर सांगितलंय 32 नंबरची सूचना, की विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहायचं आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवून दिलं जाणार नाहीये. ओके. याची पूर्वसूचना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देणं अनिवार्य असणार आहे आणि प्रश्नपत्रिका विहित वेळेपूर्वी कक्षाबाहेर जाणे बेकायदेशीर असून त्याचं काटेकोर पद्धतीने अनुपालन हे महाविद्यालयाने केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेचा मिसयूज होता कामा नये. ती गहाळ होता कामा नये किंवा ती लीक होता कामा नये. जर सदर विद्यार्थ्यांकडे अशा पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा गुन्हा आढळलास किंवा गैरप्रकार आढळलास तर त्याला विद्यापीठाच्या किंवा आय-टी ॲक्ट 2000च्या कलम 66 नुसार योग्य तो गैरप्रकार मानला जाईल आणि विद्यार्थ्यास कडक कारवाई करण्यात येईल. 34 नंबर सूचना इमर्जन्सी बारकोडच्या बाबतीत दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेलाच नाहीये, त्यांचं हॉल तिकीट येणार नाही किंवा काही विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला पण फी भरली नाही म्हणून हॉल तिकीट येणार नसेल, तर अशा विद्यार्थ्यांना इमर्जन्सी बारकोडवरून परीक्षा द्यायला लावू नये. तर संबंधितावर कडक कारवाई होणार आहे. ओके. इमर्जन्सी बारकोड वापरण्यासाठी संबंधित सूचना किंवा माहिती तुम्ही विद्यापीठाला विचारूनच ती घेतली पाहिजे. नंतर आहे न नियमित परीक्षा जे काही होणार आहे त्या एकाच दिवशी जर का होत असतील म्हणजे तुमची विद्यापीठाची परीक्षा चालू आहे आणि त्याचबरोबर जर का एखादी स्पर्धा परीक्षा आहे, तुमची सी परीक्षा आहे किंवा अजूनही बाकीच्या काही महत्त्वाच्या परीक्षा तुमच्या असतील, तर एकाच वेळेस जर का 2 परीक्षा होणार असतील, तर तुम्ही गव्हर्नमेंट किंवा बाकीच्या परीक्षा दिल्या पाहिजेल आणि विद्यापीठाची जी काही परीक्षा आहे, त्यासाठी स्पेशल केससाठी त्या परीक्षा संपल्यानंतर 10 दिवसाच्या आतच काय केली पाहिजेल अर्ज महाविद्यालयाकडे केला पाहिजे. महाविद्यालयाने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला तो अर्ज दिला, तर संबंधित विद्यार्थ्यांची स्पेशल एक्झाम ही विद्यापीठ कंडक्ट करणार आहे. ओके. नंतर महाविद्यालयांसाठी सूचना आहे, की परीक्षा झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी कॅप सेंटरकडे पेपर पाठवायचे आहेत. नंतर विद्यापीठ अधिकार मंडळाने जे काही परीक्षेचं नियोजन केलेलं आहे, तर 124 नुसार विभागाद्वारे नियुक्त्या केलेल्या आहे म्हणजे एक्स्टर्नल एक्झामिनरची. तर ते येतील आणि त्या पद्धतीने तपासणी करतील. भरारी पथकाची पण नेमणूक केलेली आहे. जर आपल्या महाविद्यालयाकडे परीक्षेसाठी अ, योग्य ती बैठक व्यवस्था नसेल, तर तुम्ही दुसऱ्या महाविद्यालयांकडे जर का परीक्षा घेणार असेल, तर संबंधित प्रस्ताव तयार करायचा आहे आणि विद्यापीठाचं ना हरकत प्रमाणपत्र पण जोडायचं आहे. नंतर भरारी पथकाची नेमणूक केली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही पद्धतीने कॉपी करू नका. जर कॉपी केली, ती जर का पकडली, तर आपल्याला खूप मोठं पनिशमेंट होऊ शकते. ओके. आपला निकाल रोखला जाऊ शकतो. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या विद्यापीठाच्या कोणत्याही योजनांमध्ये आपल्याला लाभ घेता येत नाही. त्याचबरोबर आपल्याला एक महत्त्वाची अ, अशी सूचना आहे, की आपल्याला ₹1000 पर्यंत फाईन बसू शकतो. आपला ऑनलाईन निकाल लागू शकत नाही, वगैरे, वगैरे अशा काही टेक्निकल क्युरी तुम्हाला येतील. ओके. नंतर जर का विद्यापीठाला महाविद्यालयांसाठीच सूचना आहे, की जर का क्वेशन पेपर आले नाही, तर तुम्हाला नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही तत्काळ संपर्क साधायचा आहे. महाविद्यालयाच्या परीक्षा अधिकारी किंवा नवीन जर का अधिकाऱ्याची नेमणूक झाली असेल, तर त्यांनी परीक्षाचे जे काही अधिकारी असणार आहे, त्यांनी आपला नंबर 2 एप्रिल 2026 पूर्वी विद्यापीठाच्या परीक्षेच्या पोर्टलला अद्ययावत करणं गरजेचं असणार आहे. ओके. परीक्षा आयोजनाबाबत जर का आपल्याला उत्तरपत्रिका नसतील किंवा साधनसामुग्री प्राप्त झाली नाही, तर विद्यापीठाचं जे काही गोडाऊन सेक्शन आहे, तर त्यांना तुम्ही संपर्क साधायचा आहे. ओके. नंतर विद्यापीठांनी अधिकार मंडळाच्या निर्णयानुसार सुधारित अध्यादेश 184 आणि ब नुसार सत्र पूर्तता झालेल्या विद्यार्थ्यांकरिताच हिवाळी सत्र 2025 च्या परीक्षेसाठी आणि उन्हाळी सत्र 2026 च्या परीक्षांसाठी छायांकित प्रत म्हणजेच मूल्यमापन, फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि काही जर का तुम्हाला परीक्षेबाबत शंका वाटत असेल, तर आपल्या महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला तुम्ही भेटू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, इथे हे पुन्हा टाईम टेबल शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे. त्याची माहिती आपण आपल्या
टेलिग्राम चॅनलला पण दिलेली आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलचे मेसेज काळजीपूर्वक बघा. आपण सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोच करण्याचं काम करत असतो. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.